मित्रांनो, आषाढी वारी म्हणजे महाराष्ट्राच्या श्रद्धेच्या, भक्तीच्या आणि संत परंपरेचा पवित्र उत्सव. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरकडे निघाले आहेत. मात्र यंदा वारकऱ्यांच्या स्वागतावरून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागताच्या फ्लेक्सवरून चांगली चुरस रंगली असून याची सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. तर मित्रांनो, नेमकं झालं असं की वारकऱ्यांच्या स्वागतासाठी भाजपकडून विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर स्वागताचे फ्लेक्स लावण्यात आले. त्यानंतर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसनेही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या छायाचित्रांसह स्वागताचे फ्लेक्स उभारले. यानंतर दोन्ही पक्षांमध्ये अप्रत्यक्षपणे शक्तीप्रदर्शन सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली. विशेष म्हणजे दोन्ही पक्ष महायुतीतील सहयोगी असतानाही या फ्लेक्सबाजीमुळे त्यांच्यातील राजकीय स्पर्धा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दरम्यान विरोधकांनी या प्रकारावर टीका करत वारकऱ्यांची वारी हा श्रद्धा आणि भक्तीचा विषय असून त्याच्या राजकीय प्रसिद्धीसाठी वापर होऊ नये अशी भूमिका मांडली आहे. तर दुसरीकडे संबंधित पक्षाच्या नेत्यांनी वारकऱ्यांचे स्वागत करणं ही अनेक वर्षांची परंपरा असल्याचं सांगत यामागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. एकंदरीत भक्ती, समता आणि एकतेचा संदेश देणाऱ्या वारीत यंदा फ्लेक्सबाजीमुळे राजकीय रंग चढल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र हा वाद इथेच थांबतो की पुढे आणखी वाढतो हे येणाऱ्या काही दिवसात स्पष्ट होईल. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशा व्हिडिओंसाठी आपल्या बोलमेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.